दोन्ही राष्ट्रवादींच्या विलिनीकरणाबाबत भाजप नेत्याच्या विधानानं खळबळ उडाली आहे। एकीकडे विलिनीकरणाबाबत अजित पवारांच्या गटातर्फे मौन बाळगण्यात आलंय, तर दुसरीकडे शरद पवारांच्या गटातर्फे विलिनीकरणाचा मुद्दा वारंवार काढला जातोय। दोन्ही राष्ट्रवादींचं तळ्यात मळ्यात असतानाच आता भाजपचे आमदार परिणय फुके यांनी केलेल्या विधानानं वेगळीच राजकीय चर्चा सुरू झाली आहे। शरद पवार गटाला विलिनीकरण हवं असेल तर आधी केंद्रात मोदींचं आणि राज्यात देवेंद्र फडणवीस यांचं नेतृत्व मान्य करावं लागेल, अशी अटच परिणय फुके यांनी घातली आहे। जोपर्यंत शरद पवार गट किंवा शरद पवार साहेब देशात माननीय मोदीजींचं नेतृत्व स्वीकारत नाही आणि राज्यात माननीय देवेंद्रजी फडणवीसांचं नेतृत्व स्वीकारत नाही, तोपर्यंत हे विलिनीकरण होऊच शकत नाही। कारण आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा एनडीएमध्ये आहे, एनडीएचा घटक पक्ष आहे आणि घटक पक्ष असल्यामुळे हा जोपर्यंत आमच्या नेतृत्वाचं माननीय आपल्या देशाच्या नेतृत्वाचं माननीय राज्यांच्या नेतृत्वाचं जोपर्यंत नेतृत्व स्वीकारणार नाही तोपर्यंत ही युती होऊ शकत नाही आणि विलिनीकरण होऊ शकत नाही। राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत मुख्यमंत्र्यांनी तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे असं विधान केलं होतं, पण आता भाजपच्याच परिणय फुके यांनी पवारांपुढे अट घातल्यानं विलिनीकरण कुणामुळे रखडलंय अशी चर्चा सुरू झाली आहे। तर दुसरीकडे विलिनीकरणाच्या प्रश्नावर सुनील तटकरे यांनी पहिल्यांदाच मौन सोडले। खोसकर त्यांनी एक आमदार म्हणून भावना व्यक्त केली, ती काय पक्षाची भूमिका नाही। मी वारंवार कालपासून किंवा नेहमी स्पष्ट केलेला आहे, त्या संदर्भातला विषय हा तिकडून ज्यावेळेला सुरू होईल त्यावेळेला त्याच्यातली चर्चा होईल। मी हेही म्हटलेलं आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एनडीएचा घटक पक्ष आहे, एनडीएचा घटक पक्ष म्हणून राहणार आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये दोन विचार केव्हा आले की ज्या वेळेला भारतीय जनता पक्षावरती आम्ही जाण्याचा निर्णय घेतला त्यावेळेला 2023 मध्ये आले। म्हणूनच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आज दोन वेगवेगळी चिन्ह किंवा दोन निवडणूक आयोग किंवा सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अधिकृत दादांच्या नेतृत्वाखालचा घड्याळाचं चिन्ह असलेला आणि दुसरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असं त्या पक्षाचं नाव त्या ठिकाणी, त्याची निशाणी तुतारी आहे। अशा वेळेला या संदर्भातला जो काय पक्षांतर्गत काय भावना असतील त्या जरूर आम्ही एकत्रितपणाने बसून त्या संदर्भातली चर्चा त्या ठिकाणी करू। आता या विषयावरती मला आज काही बोलायचं नाही। ज्या वेळेला ज्या प्रतिक्रिया येतील त्या वेळेला मी त्या अनुषंगाने बोलेन। धन्यवाद। विलिनीकरणावर अजित पवारांनी आपल्या पक्षातल्या नेत्यांशी चर्चा केलीच नव्हती असा दावा आता केला जातोय। तिकडे तटकरे यांनीही याआधी एनडीए मध्ये सहभागी होणार असाल तर विलिनीकरण शक्य आहे अशी अट पवारांपुढे घातली होती। आता भाजपच्या बड्या नेत्यानंही याच स्वरूपाचं विधान केलंय, त्यामुळे राष्ट्रवादीच्या विलिनीकरणात नेमका अडसर कुणाचा अशी चर्चा सुरू झाली आहे।